शेअर मार्केटमध्ये टाइमपास म्हणून उतरलो होतो आणि मला लागली ऑप्शन ट्रेडिंगची सवय। पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलो होतो। काय करायचं कसं करायचं काही माहीत नव्हतं। ट्रेडिंगमध्ये मी फाइंड आउट करायला चालू केलं की काय चुका आपण केल्या होत्या की ज्याच्यामुळे आपले लॉसेस झाले। फक्त हाऊस म्हणून ट्रेडिंग चालू केली होती, आता फुल टाइम ट्रेडर म्हणून काम करतो। पण ज्या गोष्टी मला एक्सपिरियन्समधनं कळाल्या, भरपूर सारा लॉसमधनं कळाल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ट्रेनिंग चालू केले। टाइमपास म्हणून चालू केलेला ट्रेडिंगचा बिझनेस। नमस्कार मित्रांनो, मी तुषार ममकर, फाउंडर ऑफ तुषार ममकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड। आज बोलणार आहे माझ्या लाईफच्या जर्नीविषयी। शाळेत असताना तसा चांगल्यापैकी हुशार होतो, पण जसं कॉलेजला गेलो सगळी हुशारी संपून गेली। टाइमपास करायची सवय लागली आणि मग कॉलेजची 5च्या 5 वर्ष टाइमपास करण्यामध्ये कशी निघून गेली कळलंच नाही। ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, पण ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर ते ग्रॅज्युएशनला किंमत काहीच नव्हती, कारण फक्त 42% पडले होते मला बीकॉमला। ते घेऊन कुठं नोकरीला जायची पण मागायला इच्छा झाली नाही। मग त्यानंतर ठरवलं काहीतरी बिझनेस करायचा। काय करायचं डिसाइडेड काहीच नव्हतं। कोणाकडून मदत घ्यायची नाही, कॅपिटल घ्यायचं नाही, जे काय करायचं ते स्वतःच्या जीवावर चालू करायचं, एवढा एकच फक्त एम ठेवला होता। माझ्या वडिलांचं एक बंद पडलेलं गॅरेज होतं, ते मी सुरुवातीला चालू केलं। गॅरेज चालू करता करता तिथेच बाजूला STD बूथ पण चालू केला। STD बूथच्या नंतर मी हळूहळू हॉटेल चालू केलं तिथं। हॉटेलनंतर अंडे होलसेलचा बिझनेस चालू केला, त्याच्यानंतर सायबर कॅफे चालू केलं। रिक्षा टेम्पो चालवण्यापासून ते होलसेल अंडे विकण्यापर्यंत सगळ्या प्रकारचे बिझनेस करून बघितले। ठीक आहे, सगळे बिझनेस चांगल्यापैकी चालत असताना माझ्या भावाने बाजूलाच आमचं एक शॉप होतं, ते तिथे सायबर कॅफे चालू केलं। तिथं असंच टाइमपास करत बसलो असताना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगची हाऊस आली म्हणून त्याच्यात काम चालू केलं। शेअर मार्केटमध्ये टाइमपास म्हणून उतरलो होतो। मग त्याच्यानंतर झालं असं की काय करायचं कसं करायचं काय माहीत नव्हतं आणि मला लागली ऑप्शन ट्रेडिंगची सवय। कॅपिटल जे काय होतं टाकलेलं ते सगळ्याचं सगळं पूर्ण झिरो होऊन गेलं। मग मी लोन काढले, क्रेडिट कार्डवरून पैसे काढले आणि मग ते त्या अकाउंटला टाकून त्याच्यावरनं ट्रेडिंग चालू केलं होतं आणि सगळं कॅपिटल माझं त्याच्यात असं झालं की लॉसमध्ये निघून गेलं। आता बिझनेस पण बंद झाला होता, कॅपिटल पण ट्रेडिंगचं सगळं शून्य झालं होतं आणि काय करायचं हे माहीत नव्हतं। बँकेचे लोक यायचे घरी वसुलीसाठी, मी लपून बसायचो। पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलो होतो। काय करायचं कसं करायचं काही माहीत नव्हतं। ठीक आहे, पण हार मानली नाही। ट्रेडिंग तसंच हळूहळू करत मी चालू ठेवलं। मग त्यानंतर ब्रोकिंगचंही मी स्टार्ट केलं होतं। ब्रोकिंग करत असताना ट्रेडिंगमध्ये मी फाइंड आउट करायला चालू केलं की काय चुका आपण केल्या होत्या की ज्याच्यामुळे आपले लॉसेस झाले। पूर्ण त्याच्यावरती मी स्टडी चालू केला। पूर्ण त्याचा रात्रभर बसून अभ्यास करायचो, चार्ट बघायचो, इंडिकेटरचं स्टडी करायचो, प्राइस ॲक्शन स्टडी करायचो। भरपूर प्रकारचे त्याच्यामध्ये स्टडी करून झाले आणि मग त्यानंतर ट्रेडिंग परत फुल फ्लेज चालू केलं। ज्यावेळेला भरपूर कर्ज झालं होतं, खूप सारे निगेटिव्ह अनुभव आले। जवळचे लोक कशी वागतात आपल्याबरोबर, पैसे असताना कसे वागतात, पैसे नसताना कसे वागतात, हे पण अनुभव, ह्याचा पण अनुभव घेतला। ट्रेडिंगचाही बऱ्यापैकी अनुभव घेऊन झाला होता। माझ्या अनुभवातून मी ज्या गोष्टी शिकलो त्याच्यातनं माझं ट्रेडिंगचा जो काम आहे तो खूप चांगल्या प्रकारे चालायला लागला। मग ज्या गोष्टी मला एक्सपिरियन्समधनं कळाल्या, भरपूर सारा लॉसमधनं कळाल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ट्रेनिंग चालू केले। आधी फक्त पुण्यामध्ये ट्रेनिंग करायचो, मग त्यानंतर अख्खा महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग चालू केले। मग त्यानंतर जवळपास अर्धा भारत फिरून झाला। 4-5 वर्ष जवळपास मी ऑल ओव्हर इंडिया ट्रेनिंग करायचो, संपूर्ण भारत फिरून झाला होतं। पण त्याच्यानंतर मला कंटाळा यायला लागला आणि मी इंटरडे ट्रेडिंग मोस्टली शिकवायचो। पण सगळ्या लोकांची डिमांड त्यावेळेला असे असायची की आम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग शिकवा। जे मी सॅटर्डे संडे जाऊन सेमिनार आणि ट्रेनिंग करायचो, आठवडाभर ऑफिसमध्ये बसून ट्रेडिंग करायचो, तर लाईव्ह मार्केटमध्ये शिकवणं पॉसिबल होत नव्हतं आणि बाहेर गावी जाऊन तर या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल होत नव्हतं। मग मी 2018च्या आसपास माझा कामाचा जो सेटअप आहे त्याला थोडासा चेंज केला आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेनिंग चालू केले। इंटरडेवरती पूर्ण कोर्सचा प्रो फार्मा चेंज करून टाकला आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग चालू केली। आधी सुरुवात जी केली होती ती 4 ते 5 लोकांपासून केली होती। हळूहळू त्याला रिस्पॉन्स चांगला यायला लागला। ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं, ऑल ओव्हर इंडियातनं लोक यायला लागले। आता सध्या परिस्थिती अशी आहे की दर महिन्याला 250 ते 300 लोकांची ट्रेनिंगची बॅच होत असते आणि पुढच्या 2 ते 3 बॅचेस फुल असतात। महिन्यातनं फक्त एकच ट्रेनिंग करत असतो, बाकीचे सगळे दिवस मी फुल टाईम मार्केटमध्ये बसून ट्रेडिंग करत असतो। टाइमपास म्हणून चालू केलेला ट्रेडिंगचा बिझनेस हळूहळू करत त्याच्यामुळे लाईफ चेंज होत गेली। जे काही शिकलो ते स्वतःच्या अनुभवातून शिकलो। फक्त हाऊस म्हणून ट्रेडिंग चालू केली होती, आता फुल टाईम ट्रेडर म्हणून काम करतो। महिन्यातले 4 दिवस बॅचचे जेव्हा असतात त्यावेळेलासुद्धा माझी ट्रेडिंग चालू असते आणि रोजचा प्रॉफिट जवळपास लाखभर, 1.5-2 लाखाचा, 3-4 लाख रुपयाचा वगैरे होत असतो। आता मागच्या आठवड्यात तर TV इंटरव्ह्यूसाठी मुंबईला चाललो होतो, तर चालू इंटरव्ह्यूमध्ये माझा प्रॉफिट जो आहे तो जवळपास 3-1 लाखाच्या आसपास होतो। मी तो TV इंटरव्ह्यूमध्ये पण दाखवला। तो ट्रेड होल्ड होता। संध्याकाळी घरी येताना त्या ट्रेडमध्ये माझा संध्याकाळपर्यंतचा प्रॉफिट जो होता तो 7.5 लाख रुपयाचा होता।
आजकाल पैसा प्रत्येकाला पाहिजे, एका इन्कम सोर्सवरती राहून चालत नाही. आणि कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं हा असाच एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम म्हणून अवेलेबल आहे. पण लोकांना सहसा त्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. समाजामध्ये एकच गैरसमज आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगार, आणि तोच गैरसमज मला लोकांच्या मनातून पुसून टाकायचा आहे. हळूहळू पार्ट टाईम ट्रेडिंग चालू करून त्याला फुल टाईममध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि प्रोफेशनल ट्रेडर कसं बनायचं याच्यावरती मी काम करत असतो. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे तर मी कोर्समध्ये शिकवतोच, पण सगळ्यात जास्त मी रेकमेंड करतो ते म्हणजे डे ट्रेडिंग. US जवळपास 55% लोक ट्रेडर आहेत आणि इंडियामध्ये 2-4% लोकही ट्रेडिंगबद्दल अवेअर नाही आहेत. प्रत्येकाने ट्रेडिंग शिकली पाहिजे, कारण कधी काय होईल सांगता येत नाही. कधी लॉकडाऊन लागेल, कधी नोटबंदी येईल, कधी कोणाची नोकरी जाईल, कधी कोणाचा धंदा बंद पडेल. तर प्रत्येकाने असं काही झालं तर त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असलं पाहिजे. आणि आपलं जो प्रोफेशन असलं पाहिजे हे फ्युचर प्रूफ असलं पाहिजे. फ्युचरमध्ये काही जरी उलटं पालटं झालं तरी पण आपल्या त्याची झळ नाही लागली पाहिजे. आणि ट्रेडिंग हे असंच फ्युचर प्रूफ प्रोफेशन आहे. प्रत्येकाने याचा विचार करायला हवा. जेव्हा लॉकडाऊन लागलं, माझा एक मित्र आहे पिंपरी चिंचवड MIDCमध्ये एक कंपनी जॉब करतो, तर त्याच्या कंपनीने काय केलं, काही लोकांना नोकरीवरून काढून टाकलं. तर नोकरीवरून बाकीच्यांना काढलं होतं, पण त्याला हार्ट अटॅक आला. आणि जेव्हा मी त्याला भेटायला गेलो त्याने सगळी परिस्थिती मला सांगितली. ह्या भीतीने त्याला हार्ट अटॅक आला की आपली पण नोकरी जर गेली तर आपलं काय होईल. जेव्हा मी त्याला भेटायला गेलो त्याने मला सगळी परिस्थिती सांगितली, तेव्हा मी त्याला शेअर ट्रेडिंगचा हा आपला कोर्स अटेंड करायचा सल्ला दिला. मित्र होता म्हणून त्याच्याकडनं फी घेतली नाही. त्यांनी कोर्स अटेंड केला, थोडे दिवस हळूहळू प्रॅक्टिस ट्रेडिंग चालू केली. मग हळूहळू करत त्यांनी पार्ट टाईममध्ये आला. आणि 6 महिन्यानंतर त्यांनी मला येऊन सांगितलं, म्हणलं नोकरीचा खूप कंटाळा आलेला आहे, म्हणलं आता नोकरी सोडायची आहे आणि फुल टाईम ट्रेडर व्हायचे. त्याचा कॉन्फिडन्स बघून मला खूप भारी वाटलं. जेव्हा मला लोक त्यांचे एक्सपिरियन्स सांगतात तेव्हा खूप ऐकून आनंद होतो. स्वतःच्या ट्रेडिंगच्या प्रॉफिटपेक्षा मला जास्त इंटरेस्ट सध्या माझ्यासारखे प्रोफेशनल ट्रेडर लोक घडवण्यात. नोकरी आणि बिझनेसपेक्षा ट्रेडिंगमध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की तर आपला जॉब सिक्युरिटी 100% आहे, जॉब सॅटिस्फॅक्शन 100% आहे. आपलं कोणी कामावरनं काढून टाकणार नाही आहे, कॉम्पिटिशन 0 असणार आहे. एक्सपान्शनला खूप वाव आहे. प्रत्येकजण ह्याचा करिअर म्हणून विचार करू शकतो. इथं शिक्षणाची काही अट नाही आहे, इथं वयाची काही अट नाही आहे. कोणीही येऊन कधीही चालू करू शकतो आहे आणि पैसे कमवायला स्टार्ट करू शकतो आहे. इथं नवरा आणि बायको एकत्र बसून ट्रेडिंग करतात, इथं वडील आणि मुलगा एकत्र मिळून ट्रेडिंग करतात, इथं आजोबा आणि नातू एकत्र मिळून ट्रेडिंग करतात. हे एकच प्रोफेशन असे आहे जिथं कुठल्याही एज लेवलचा आणि कुठल्याही एज्युकेशन लेवलचा माणूस एकत्र काम करू शकतो आणि पैसे कमवू शकतो. कमोडिटी मार्केट रात्री 12पर्यंत चालतं, त्यामुळं वेळेचंही काही बंधन नाही आहे. शनिवारावर सुट्टी तर मिळतेच, गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुट्ट्याही मिळतात. प्लस आपण आपल्याला हवे त्या वेळेत काम करू शकतो आहे आणि त्या जेव्हा पाहिजे तेव्हा सुट्टीही घेऊ शकतो आहे. ट्रेडिंगमध्ये आपल्याला सगळ्यात मेन बेनिफिट असं आहे की एक्सपान्शनला खूप स्कोप असल्यामुळं इथं आपण वाढवू शकतो. बिझनेसमध्ये लिमिटेशन्स येतात. बिझनेससारखं इथं आपल्याला कस्टमर शोधायला लागत नाही, मार्केटिंगसाठी फिरायला लागत नाही, वसुली करत बसवायला लागत नाही आहे, उधारी द्यायची काही गरज नाही आहे, डेली प्रॉफिट होतो. रिअल इस्टेटसारखं जागा घेऊन ठेवली आहे, वर्षभर त्याला कस्टमर झालं नाही, आपला अर्जन्सी आहे पैशाची, तर तिथं आपल्याला नुकसानात किंवा कमी रेटमध्ये विकायला लागत नाही. लिक्विडिटी हाय, इमिजिएटली आपला ह्याचा प्रॉफिट मिळून जातो आणि लगेच आपण विड्रॉ करू शकतो. माझे जे क्लायंट आहेत नोकरी किंवा बिझनेसला एक बॅकअप प्लॅन तयार करायचा म्हणून माझ्याकडे कोर्स अटेंड करायला येतात. हळूहळू पार्ट टाईम ट्रेडिंग चालू करतात, मग फुल टाईममध्ये जातात, मग बिझनेस बंद करून किंवा नोकरी सोडून फुल टाईम उतरतात. ऑल ओव्हर इंडियातून आणि इंडियाच्या बाहेरनंही लोकांनी येऊन आपल्याला कोर्स अटेंड करून आता फुल टाईम ट्रेडर म्हणून काम चालू केलेलं आहे आणि जे चांगल्यापैकी इन्कम कमवत आहेत. प्रत्येकाने ह्या मार्केटचा ट्रेडिंगसाठी आणि पैसे कमवण्यासाठी नक्की विचार करायला पाहिजे. नोकरी आणि बिझनेसच्या व्यतिरिक्त हे थर्ड ऑप्शन आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे, पण व्यवस्थित माहिती न घेता अनेक लोक ट्रेडिंग चालू करतात आणि मग नुकसानीत जातात. ते डायरेक्ट ट्रेडिंग चालू करतात ऑप्शन्समध्ये, आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग चालू करणं म्हणजे डायरेक्ट आत्महत्या करण्यासारखा प्रकार आहे. तर ऑप्शनमध्ये मी प्रत्येकाला सांगत असतो की करू नका, कारण त्याचा खूप अनुभव घेतलेला आहे मार्केटचा. मी ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करून एवढा लॉस केलेला आहे की सगळे लोन काढून त्याच्यामध्ये पैसे टाकले होते आणि त्याच्यानंतर ते कसे कसे करत पैसे भरले मला माहिती आहे. मी प्रत्येकाला सांगतो की जर ट्रेडिंग तुम्हाला करायची आहे तर तुमचं काम कसं करणार आहे ते आधी डिसाईड करा. तुम्हाला पार्ट टाईम करायचं आहे, फुल टाईम करायचं आहे की फुल टाईम प्रोफेशनल ट्रेडर व्हायचे. कधीतरी वेळ मिळाला तर करायचं आहे की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, शॉर्ट टर्म करायचं आहे, कसं करायचं आहे हे आधी डिसाईड करा किंवा सगळ्या गोष्टी शिकून घ्या. मग त्यातून ठरवत जा की आपलं कसं कसं काम करायचं आहे. माझे जे क्लायंट्स आहेत कोर्स अटेंड केलेले त्यांना आम्ही लाईफ टाईम सपोर्ट देत असतो विदाऊट एनी कंडिशन. रोज मी त्यांच्यासाठी अवेलेबल असतो. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मी जे कोर्स अटेंड केलेले आमचे क्लायंट आहेत त्यांच्याशी पर्सनली फोनवर बोलतो
आणि कुठलाही क्लायंट ज्यांनी 4-5 वर्षापूर्वी जरी कोर्स अटेंड केला असेल तर तो माझ्याशी आजही फोनवरती कनेक्टेड आहे, कॉन्टॅक्टमध्ये आहे. मी प्रत्येकाशी पर्सनली बोलत असतो आणि त्यांची जे डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करत असतो. त्याच्यासोबत माझ्यासोबत अजून 10 लोकांची सपोर्ट टीम आहे, जी सकाळी 10 ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत रोज अवेलेबल असते ऑफिसमध्ये आणि क्लायंटचे क्वेरी सॉल्व्ह करायसाठी ती काम करत असतात. तर ज्याला कुणाला ट्रेडिंग करण्यासाठी काही अडचणी येतात त्या सगळ्या आम्ही सॉल्व्ह करून देत असतो आणि ज्याला काही सपोर्ट लागतो तो सगळा आम्ही प्रोव्हाइड करत असतो. आता जे लोक 100% मेहनत घेऊन ह्याच्यामध्ये काम करतात त्यांना ह्याच्यातून कन्फर्म रिझल्ट येतो आणि ते फुल टाईम ट्रेडरही होतात. तर मी प्रत्येकाला सांगेल की शेअर मार्केटचा ॲज अ करिअर म्हणून नक्की विचार करा आणि ट्रेडिंगमध्ये या आणि पैसे कमवायला चालू करा. माझ्या कोर्स संदर्भात अधिक माहितीसाठी आणि फ्री कन्सल्टेशनसाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि दिलेल्या नंबरवर कॉल करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.